या काही महत्त्वाच्या बातम्यांनंतर आता बातमी आहे गुरुपौर्णिमेविषयी। शिर्डीमध्ये 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला आता आजपासून सुरुवात झालेली आहे। लाखो साई भक्त हे शिर्डीमध्ये दाखल झालेत। साईबाबांना गुरुस्थानी मानून साई भक्त साई चरणी नतमस्तक होत आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्ताने शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात सुद्धा देशभरातून भक्तांची भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते। अनेक दिंड्या आणि हजारो भाविक शेगावमध्ये आता दाखल झालेले आहेत। संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागल्याचंही पाहायला मिळत आहे। दरम्यान अक्कलकोटमध्ये सुद्धा स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते। स्वामी भक्तांच्या वाढत्या संख्येमुळे तसंच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अक्कलकोट नगरीमध्ये आज महाप्रसादालयाचं उद्घाटन सुद्धा होणार आहे। तर आज गुरुपौर्णिमा आणि राज्यभर आपण पाहतोय गुरुपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतोय। शिर्डी, शेगाव आणि अक्कलकोट या 3 महत्त्वाच्या शहरांमधली आपण ही दृश्य पाहतोय। गुरुपौर्णिमेनिमित्ताने या 3ही ठिकाणी भाविकांची गर्दी पाहायला मिळते।